नमस्कार, मी अमोल चंद्रकांत कारंडे. बाजीराव बबन तरडे यांना माझा पाठिंबा आहे. यांना सासवड गणातून तिकीट मिळावं. पहिल्यापासून हे राजगटाचं काम करत आहेत. त्यांना आमचा पाठिंबा आहे पुढं, आणि आम्ही त्याचं काम करणार. ओके. आपल्यासोबत दुसरे ग्रामस्थ आहेत मलवडे गावचे. आपलं काय मत आहे याविषयी? आपलं मत असं आहे की 30 वर्ष तुम्हाला राजे गटात काम केल्यामुळं बरं का आमच्याकडं दिनकर पाटील ज्यावेळी झाले त्याच्यावर आम्हाला काही चान्स तुम्ही दिला नाही, तर एवढी बार आम्हाला चान्स द्यावा. आम्ही भरपूर सहकार्य आणि मी शेतकरी असून मी स्वतः 5 लाख रुपये खर्च करणार आहे. बाजीराव बबन तरडे यांना तिकीट द्यावं, तर आम्ही गट व्यवस्थित चालवू. याविषयी तुम्ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे मागणी केली होती का? त्यांना भेटला होता का? मागणी केले, भरपूर दिवस आम्ही सहकार्य केलं त्यांना. फक्त आता कसं झालंय, त्यांच्यामुळं काय झालंय, त्यांनी जी गचामक करून आमच्या ह्या ज्या उमेदवारावर ही केले, आणि आमच्या म्हणजे गावात कुठं पण असलं तरी 2 फळ्या असते त्यात काहीतरी भानगडी करून कसं तरी गचामक झाला आहे. पण आम्ही बहुमत मिळवणारी मंडळी आहे. आमचं तुम्ही ग्रामपंचायतीला मतदान बघा. त्याच्यामुळे हिंगणगाव गट निवडून येईल. हिंगणगाव गट निवडून येईल. पाहुणे नातेवाईक आहेत आमची भरपूर. आदरकी, हिंगणगाव, बिब्बी, साळप सगळे नातेवाईक आहे. ती आम्ही पिंजून काढू. बाजीराव तरडे तिकीट दिलं. स्वतः बाजीराव तरड्याला तिकीट दिलं तर आम्ही हे करू. तर आमचं काय, आम्हाला काहीच नाही. आम्ही दोन्ही सीटं वरचं आणि खालचं दोन्ही सीटं बहुमताने निवडून आणू. आम्ही जेडपीचं सीट पंचायत समितीचं आणू आणि वरचं आणू. एका गटात असल्यामुळे आम्ही दोन्ही सीट आणू, पण आम्हाला सहकार्य केलं तर हे होते मलवडी गावचे ग्रामस्थ श्री तात्याबा तरडे, त्याचबरोबर श्री अमोल कारंडे यांचं असं मत आहे की मलवडी गावातून विद्यमान सरपंच श्री बाजीराव बबन तरडे यांना सासवड गटातून पंचायत समितीसाठी त्यांना उमेदवारी मिळावी, आणि अशी मागणी त्यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे केलेली आहे. बोला. 30 वर्ष